छत्रपती संभाजीनगरच्या गल्लीबोळांपासून ते विधानसभेच्या सभागृहापर्यंत एक नाव सध्या सगळीकडे गाजते. संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे दिग्गज नेते. पण सध्या त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. कधी त्यांच्या मुलावर गंभीर आरोप, कधी संपत्तीच्या वादात नाव आणि आता आयकर विभागाने पाठवलेली नोटीस. ही नोटीस म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नाही, तर त्यामागे आहे एक मोठं प्रकरण, बिट्स हॉटेलचा लिलाव. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. छत्रपती संभाजीनगर मधील विट्स हॉटेलचा लिलाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या हॉटेलची बाजारातील किंमत सांगितली जाते तब्बल 110 कोटी रुपये. पण संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याने ही संपत्ती केवळ 67 कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा फरक आणि त्यात मंत्री पुत्राचा सहभाग, यामुळे विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा विषय उचलला आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीचे आदेश द्यावे लागले. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही. MIMचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तर संजय शिरसाट यांच्या संपत्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आयकर विभागाकडे तक्रार केली. 2019च्या निवडणुकीत शिरसाट यांनी दाखवलेली संपत्ती आणि 2024 मध्ये दाखवलेली संपत्ती यात प्रचंड वाढ झालीये. आयकर विभागाने लगेच नोटीस पाठवली आणि शिरसाटांना 9 जुलैपर्यंत खुलासा करण्यास सांगितलं. शिरसाट यांनी एका कार्यक्रमात स्वतःच याची कबुली दिली. हो, नोटीस आलीये, पण आम्ही वकिलांमार्फत उत्तर देऊ. संजय शिरसाट यांचा राजकीय प्रवासही कमी रंजक नाही. 2000 साली छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक म्हणून सुरुवात, त्यानंतर सभागृह नेता आणि मग 2009 पासून सलग 4 वेळा छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून आमदार. शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहून त्यांनी आपलं स्थान पक्क केलं. पण आता त्याच शिंदे गटाला या प्रकरणामुळे धक्का बसलाय. विट्स हॉटेलच्या लिलावात सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीने सर्वाधिक बोली लावली होती. पण विरोधकांचा आरोप आहे की ही प्रक्रिया पारदर्शक नव्हती. इतकंच नाही तर जलील यांनी असा दावा केलाय की शिरसाट यांनी जालना रोडवरील 12,000 स्क्वेअर फूट जागा अवघ्या 5,83,00,000 आणि इतर 2 भूखंड ही कवडीमोल भावात खरेदी केले. शिरसाट यांनी या आरोपांना उत्तर देताना म्हटलं, पैसे कमावणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे ते अवघड आहे. पण हा खुलासा किती विश्वासार्ह आहे यावरच आता सगळ्यांचं लक्ष आहे. आयकर विभागाची नोटीस म्हणजे केवळ सुरुवात आहे. यापुढे शिरसाट यांच्या संपत्तीची झाडाझडती होणार आणि त्यातून काय बाहेर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सगळ्या प्रकरणाने महायुती सरकारवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विरोधकांनी हा विषय विधानसभेत आणि विधान परिषदेत चांगलाच उचलला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण ही चौकशी कितपत पारदर्शक होईल यावर शंका उपस्थित होत आहेत. त्यातच शिरसाट यांनी एका कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांना ही नोटीस आल्याचं सांगितलं होतं. पण नंतर त्यांनी घुमजाव करत ते वक्तव्य खोटं असल्याचं म्हटलं. यामुळे शिंदे गटातील अंतर्गत तणावही उघड झालाय. संजय शिरसाट यांच्या या प्रकरणाने छत्रपती संभाजीनगरचं राजकारण ढवळून निघाले. एकीकडे विरोधक आक्रमकपणे आरोप करतात, तर दुसरीकडे शिरसाट स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडपडतात. आयकर विभागाची नोटीस, विट्स हॉटेलचा लिलाव आणि संपत्तीच्या वादातून बाहेर येण्यासाठी शिरसाट यांना कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. पण त्याही पेक्षा मोठा प्रश्न आहे, या सगळ्याचा महायुतीच्या एकजुटीवर आणि शिंदे गटाच्या प्रतिमेवर काय परिणाम होणार. या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संजय शिरसाट यांचा खुलासा आयकर विभागाला समाधानकारक ठरेल का, की आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येतील? तुम्हाला काय वाटतं, कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.